नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचे एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आपण पोलीस भरती तसंच जिल्हा परिषद भरती आणि राहिलेले जे पेसा जिल्हे आहे यांचं वेळापत्रक कधी जाहीर होणार त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती अपडेट देणार आहोत. आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की राहिलेले जे जिल्हे आहे यांचं वेळापत्रक कधी येणार, तर त्याची महत्त्वाची माहिती आहेत. त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा अशी विनंती करतो. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकताय की काही दिवसापूर्वी हे म्हणजे नॉन पॅसाचं वेळापत्रक आहेत की जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन परीक्षा होणे बाकी असलेल्या उर्वरित वर्गाच्या IBPS कंपनीकडून प्राप्त झालेल्या ऑनलाईन परीक्षेत संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे. तर पदनाम आरोग्य सेवक पुरुष 10, 11 व 12 2024 जून 2024 ही 9-17 म्हणजे 9 शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यामधून 13, 14, 15 जून 2024 8-17 परीक्षा होणार आहे. त्यानंतर आरोग्य सेविका महिला 16 जून 2024 2 सत्रात होणार आहेत. त्यानंतर ग्रामसेवक बघू शकता तुम्ही 16, 18, 19, 20 व 21 जून 2024 12 सत्रामध्ये ही भरती परीक्षा राबविली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्र, हे नॉन पेसाचं असून पेसाचं वेळापत्रक कधी जाहीर होणार, तर त्यासाठी आपली जी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे त्याचे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांनी सर्व जिल्हा परिषदेंना पाठपुरावासुद्धा केलेला असून की लवकरात लवकर महिनाभरापूर्वीच यांनी आपल्या भरती परीक्षेचं म्हणजे नॉन पेसाचं झाल्यानंतर पेसाचं वेळापत्रकसुद्धा जाहीर करावं अशी विनंती केली आहेत. कारण की बरेच विद्यार्थ्यांनी पेसा भरतीचं जे जिल्हे आहे त्यामध्ये सर्वाधिक फॉर्म टाकले असून त्यांची यामध्ये मोठी तयारी दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आपली पण राज्य सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की राज्य सरकारने लवकरात लवकर पेसा भरतीचंसुद्धा वेळापत्रक जाहीर करावं. जे पेसाचे जिल्हे राहिलेले आहेत त्यांचं वेळापत्रक जाहीर करावं जेणेकरून विद्यार्थ्यांनासुद्धा परीक्षा देता येईल. कारण की लाखो विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले असून तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता हे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांचं वगळून त्यांनी वेळापत्रक जाहीर करावं अशी आपली राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर अशा प्रकारे विद्यार्थी अत्यंत महत्त्वाचे नॉन पेसाचे जिल्हे आहेत. तर हे जिल्हे वगळून नाशिक, पुणे तर हे जे महत्त्वाचे जिल्हे राहिलेले आहेत यांचे